मकर संक्रांती विशेष तिळाचे अगदी मऊ आणि खुसखुशीत असे हे तिळाचे लाडू कसे करायचे ते आज आपण इथे बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये लाडू बनवण्यासाठी आपल्याला पाक कसा करायचा आहे हे अगदी तुम्हाला मी व्यवस्थित आणि डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, कारण अशा सिंपल रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे आणि आपल्याला या कढईमध्ये साधारण 1 वाटी तर मी तीळ घेतलेले आहेत। आता हे तीळ आपल्याला लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। गॅस अजिबात फुल करायचं नाही, नाहीतर तीळ आपले फुल गॅसवर करपतील। त्यामुळे लो गॅसवरच एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हे तीळ छान असे फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। साधारण एक 2 ते 3 मिनिट होत आले की आपले तीळ छान असे भाजले जातात। अशा पद्धतीने तीळ चटचट उडायला लागले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ आपल्याला साईडला एका प्लेटेमध्ये काढून थंड करण्यासाठी हे तीळ आपल्याला ठेवायचे आहेत। आता इथे मी गॅस बंद करणार आहे आणि हे तीळ आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत। आता हे तीळ साईडला काढल्यानंतर आपल्याला याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि 1 वाटी इथं गूळ घेतलेला आहे। 1 वाटी आपण तीळ घेतले तर 1 वाटीच आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि 1-2 चमचे फक्त आपल्याला साधारण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि लो गॅसवरच आता आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे। आणि पाक आपल्याला अगदी जास्त कडक देखील याचा करायचा नाही, कारण कडक पाक झाला तर तो चिक्कीसारखा पाक तयार होतो। आपल्याला अगदी असा सॉफ्ट याचा पाक करून घ्यायचा आहे आणि हा पाक आपल्याला फुल गॅसवर करायचा नाही, लो गॅसवरच आपल्याला पाक असा करून घ्यायचा आहे। गूळ इथं आपला पूर्णपणे विरघळलेला आहे आणि गॅस आपला लोच आहे, फुल गॅस आपल्याला करायचा नाही। साधारण एक 2 मिनिट झाले की आपल्याला सुरुवातीला पाक चेक करून घ्यायचा आहे। प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये या पाकाचे काही थेंब आपल्याला टाकून बघायचे आहेत। याची जर गोळी बनायला लागली की पाक आपला परफेक्ट आहे, पण अजून हा पाक आपल्याला कच्चा वाटतो, याची गोळी अगदी व्यवस्थित बनत नाही। त्यामुळे आपण अजून एखादा मिनिट लो गॅसवर हा पाक थोडासा अजून आपण थोडा वेळ आपण शिजवून घेऊया। याच्यापेक्षा आपल्याला थोडासा कठीण पाक पाहिजे, पण अगदी देखील आपल्याला पाक जास्त देखील घट्ट करायचा नाही, मीडियम असा पाक करायचा आहे। पुन्हा एखादा मिनिट झाला की तुम्ही आता बघू शकताय की आता या पाकाची गोळी अगदी व्यवस्थित अशी बनायला लागलेली आहे, अगदी जेलीसारखी झालेली आहे आणि छान अशी थोडीशी कडक देखील ही गोळी झालेली आहे। यामध्ये टाकले की याचा आवाज नाही आला तरी या गोळीचा चालेल। आता आपल्याला यावेळी गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं आता आपल्याला मिक्स करायचं आहे। आता त्यानंतर आता यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले तीळ घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी इथं अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाणे देखील भाजून छान असं आपल्याला बारीक करून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये भाजलेले तीळ आणि एक अर्धी वाटी शेंगदाण्याचा भाजलेला कूट आपल्याला यामध्ये घालून छान असं याला मिक्स करायचं आहे। गॅस आपला इथं बंद आहे। ज्यावेळी तुम्ही तीळ घालताय त्याचवेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण आपला पाक पुढं जाऊ शकतो, चिक्कीसारखा पाक होऊ शकतो। त्यामुळे गॅस आपल्याला बंद करून त्यानंतर तीळ घालायचे। त्यानंतर हे लाडू करताना हाताला आपल्या चटका बसू नये म्हणून हाताला थोडंसं अगदी पाणी लावून घ्यायचं आणि थोडं थोडं आपल्याला यातील हे सारण घेऊन आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला लाडू हव्या त्या साईजमध्ये आपल्याला बनवून घ्यायचं आहे। अगदी सुरुवातीला तुम्ही एकसारखे गोल नाही बनवला तरी चालेल, आधी मिश्रण गरम असताना पटपट आपल्याला थोडं थोडं याचं गोळा अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि नंतर सगळे गोळे व्यवस्थित झाले की त्यानंतर तुम्ही याला गोल आकार देऊ शकता। अशा पद्धतीने हे गरम आहे तोपर्यंतच मी हाताला थोडं थोडं पाणी लावून अशा पद्धतीने सगळे हे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपण याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे। सुरुवातीला ओबडधोबडच असं गोल करून घेतलं होतं मी आणि आता त्यानंतर आता आपण याला व्यवस्थित असा छान असा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। इथं अशा पद्धतीने मी सगळे लाडूंना हा गोल असा आकार देऊन घेणार आहे। तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की पाक आपल्याला जास्त कडक करायचा नाही, कारण जास्त जर कडक पाक झाला तर तो चिक्कीसारखा पाक होतो। त्यामुळे आपल्याला मीडियम असा सॉफ्ट असा पाक करून घ्यायचा आहे, जेणेकरून लाडू आपले अगदी हे खुसखुशीत आणि मऊसूत तयार होतील आणि पाक जर कडक झाला तर लाडू आपले कठीण होतील। त्यामुळे पाक आपला व्यवस्थित अगदी परफेक्ट आपला झाला पाहिजे। तर अशा पद्धतीने आपले हे तिळाचे मकर संक्रांती स्पेशल झटपट लाडू इथे तयार झालेले आहेत। तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की तिळाचे लाडू करून बघा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला आणि चॅनेलवर जर नवीनच असाल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।